महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा डोल्हारेच्या आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ। शाळेतील विद्यार्थी आहेत की कारागृहातील कैदी? सरपंच राजेंद्र गावित यांचा संताप। निकृष्ट जेवणावरून प्रशासनाला धरले धारेवर। सुरगाणा तालुक्यातील डोल्हारे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी थेट खेळ खेळला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अतिशय निकृष्ट आणि खालावलेल्या दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा संतप्त आरोप डोल्हारेचे सरपंच राजेंद्र गावित यांनी केलाय। शाळेतील विद्यार्थ्यांना खायला मिळणारे जेवण पाहता हे विद्यार्थी आहेत की कारागृहातील कैदी, असा संतप्त सवाल उपस्थित करत सरपंच गावित यांनी या प्रकाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली। जेवणाचा दर्जा खालावल्याने पालकांमध्ये तीव्र रोष। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आणि राहण्या जेवण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, मात्र प्रत्यक्षात डोल्हारे येथील आश्रमशाळेत नियमांना व सवलतींना हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे। विद्यार्थ्यांना जेवणात दिली जाणारी भाजी, वरण आणि इतर अन्नाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पौष्टिक आहार मिळणे हा विद्यार्थ्यांचा हक्क असताना त्यांना हीन दर्जाचे अन्न दिले जात असल्याने पालकवर्ग आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। संबंधित प्रशासकीय यंत्रणेवर कारवाईची मागणी। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारे अशा प्रकारची आदिवासी विकास विभाग आणि संबंधित यंत्रणेने तात्काळ गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे। आश्रमशाळेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून या प्रकरणाला जबाबदार असणारे दोषी ठेकेदार व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी सरपंच राजेंद्र गावित यांनी केली आहे। अन्यथा संतप्त ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभोणा, कळवण। चपाती किती खाता? का बरे? थोडा भात किती खाता? कमी का बरं? काय त्रास होतो? खाता देते। अशा परिस्थितीत आदिवासी मुलांचे शासकीय आश्रमशाळा डोल्हारे या ठिकाणी मी एक सरपंच नात्याने भेट दिली आणि मुलांच्या समस्या जाणून घेतल्या। अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिले जातं। त्या ठिकाणी भातामध्ये पण सोडा टाकला जातो आणि पिठामध्ये पण सोडा टाकला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवण जात नाही। सगळ्या विद्यार्थ्यांची एकच बोम आहे की पोटभर जेवण जातच नाही। त्याला कारण एकमेव सोडा आहे। हा आदिवासी विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये अन्याय होत आहे। त्याच्यावर काहीतरी शासनाने तोडगा काढला पाहिजे अशी मी विनंती करतो। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।